आपण ठरवू आजपासून सगळ्यांनी एकत्र यायचं. पुढच्या 3 महिन्यात आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू आणि जर पुढच्या 3 महिन्यात नाही होऊ शकलं तर आपण त्याच्यावर दुसरा विचार करू. सगळे जर बरोबर आले तर चांगला प्रकल्प कुठला होईल. छोटे छोटे युनिट्स 2-2, 3-3 बिल्डिंगचा केलेला होईल का 16 एकरचा एकत्रित केलेला होईल. मी विरोध कुठल्याही बिल्डिंगला किंवा कुठल्या युनिटला केलेला नाही. मी विरोध एकल करू नये, एकात्मिक करावी ह्याला आहे. जेव्हा देव येतात देहात ते सुद्धा 100% लोकांचं समाधान करू शकत नाही. मी एक सामान्य आमदार आहे. माझ्यासोबत कसब्याचे आमदार हेमंत भाऊ रासने आहेत. तुमच्या कार्यालयावर लोकमान्य नगर येथील रहिवाशांनी मोर्चा काढला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही जे पत्र लिहिलंय त्या पत्रामुळं त्यांचा जो घराचा पुनर्विकास होता तो रखडलेला आहे. आमच्या स्वप्नाच्या मध्ये तुम्ही येऊ नका असं थेट त्यांनी तुम्हाला विरोध केलेला आहे. नेमकं काय होतंय? नाही, मुळात आपण जर बघितलं लोकमान्य नगर ही 16 एकरची म्हाडाची वसाहत आहे. त्या ठिकाणी 52 इमारती आहेत. 52 इमारतीमध्ये मिळून 803 फ्लॅट होल्डर आहेत. त्या 803 होल्डरमध्ये आत्ता 2 इमारती ज्या आहेत ह्या 2021 साली चालू झाल्या आणि त्यानंतर मागील 24 महिने ज्यावेळेस मी विधानसभेची पहिली निवडणूक लढलो त्यानंतर प्रत्येक प्रभागात जाऊन मी टेबल खुर्ची टाकून लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यावेळेस लोकमान्य नगरमधल्या काही रहिवाशांच्या माध्यमातून तिथल्या पाण्याचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न असेल हे विषय मला समजले आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा जो विषय आहे इथला इन्फ्रास्ट्रक्चर त्याच दिवशी 1961 साली तयार झालेली ते 66मध्ये हे म्हाडाची वसाहत पूर्ण तयार झाली आणि मला त्याच दिवशी त्या ठिकाणचे जे पुढारी आहेत त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस ते केलं ते पुढच्या 60 वर्षाचा प्लॅन करून त्याची डेव्हलपमेंट झाली. तर मी सांगितलं आता 60 वर्ष पूर्ण आली, आता जो प्लॅन करायचा असेल तो पुढच्या 50-60 वर्षाचा 100 वर्षाचा केला पाहिजे की नाही. मागील 60 वर्षात ज्यावेळेस ते केलं त्या पुढच्या 60 वर्षाच्या ते 60 वर्ष पूर्ण आली. आत्ताच्या नवीन येणाऱ्या शहराचं जे काय शहर ज्या पद्धतीने वाढलं आहे, ज्या पद्धतीने आज आपण बघितलं पुण्याच्या मध्यवर्ती भागात ज्या काय डेव्हलपमेंट होतात, आज तुम्ही एक बिल्डिंग होती त्या बिल्डिंगच्या बाहेर 20 कार उभ्या असतात. त्या कोणाच्या कार आहेत तर त्या बिल्डिंगमधली राहणाऱ्या माणसांची, कारण पार्किंग व्यवस्था नाही, त्या ठिकाणी रस्ते नीट नाहीत आणि असा जेव्हा म्हाडाचा प्रोजेक्ट तिथं आहे तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण पुढच्या 100 वर्षाच्या हिशोबाचं असलं पाहिजे. तिथली पाणी व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, तिथल्या रस्त्यांची व्यवस्था, तिथली पार्किंगची व्यवस्था, तिथल्या आज जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सुद्धा पत्रकार मित्र आपण संपूर्ण शहरात फिरत असता आपण जर बघता की ज्या मोठ्या मोठ्या एकरामध्ये स्कीम होतात तिथल्या ॲम्युनिटी या दर्जेदार असतात. तर ह्या 16 एकरमधल्या 22 गुंठ्याच्या इमारती 2-2, 3-3 बांधून त्या दर्जेदार ॲम्युनिटीज त्यांना मिळणार नाहीत. रस्ते असतील, वीज असेल, तर तुमच्या पाणी असेल किंवा ड्रेनेज असेल, त्याचबरोबर असणारा आता सौर ऊर्जेचा तिथं प्रकल्प राबवला गेला मोठ्या प्रमाणात. तर त्या सगळ्या कॉमन ॲम्युनिटी ज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या पद्धतीने त्याच्यात रन होऊ शकतात, चांगल्या पद्धतीच्या जिम्स तिथं उपलब्ध होऊ शकतात, चांगल्या पद्धतीचं ग्राउंड होऊ शकतं. 16 एकरचा दर्जेदार प्रकल्प लँडमार्क प्रोजेक्ट होऊ शकतो. हे ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझ्या भागातील आता मी शनिवारवाडा 7 मजली बांधावा हे सुद्धा पत्र दिले. पण याला फार विलंब होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर यांना काही पर्याय दुसरा की पटकन त्यांना विकास करायचा? नाही, विलंब कसा होईल. तुम्ही त्या दृष्टिकोनातनं पाऊलच टाकली नाहीत तर तुम्हाला कसं कळेल त्याला विलंब होतो की नाही. आज आता समजा 2021 साली एक प्रकल्प झाला 2 इमारतींचा. आता आपण ठरवू आजपासून सगळ्यांनी एकत्र यायचं. पुढच्या 3 महिन्यात आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू आणि जर पुढच्या 3 महिन्यात नाही होऊ शकलं तर आपण त्याच्यावर दुसरा विचार करू. आज तुम्ही 60 वर्ष थांबलेत, मागील 10 वर्ष प्रयत्न करताय, 3 वर्ष एकात्मिक करायला काय अडचण आहे. जर तुम्ही सगळ्यांनी विचार केला, सगळे जर बरोबर आले तर चांगला प्रकल्प कुठला होईल. छोटे छोटे युनिट्स 2-2, 3-3 बिल्डिंगचा केलेला होईल
का 16 एकरचा एकत्रित केलेला होईल. आता ते जे नागरिक आले होते, लोकमान्य नगरची जी कृती समिती आहे त्याचे काही नागरिक होते, तुमच्यासोबत बैठक केली, काय चर्चा झाली त्याच्यामध्ये? त्यावेळेस मी त्यांना हेच सांगितलं, तर त्यातले 2 जण म्हणतात की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण विलंब झाला, हे आधी केलं पाहिजे होतं. पण विलंब कुठल्याच गोष्टीला होत नसतो. जर तुम्हाला माझं म्हणणं बरोबर वाटतं तर आपण सगळे मिळून प्रयत्न करू, लवकरात लवकर होईल. आज शासन सुद्धा त्या भूमिकेत आहे. मी शासनाला सांगेल की बाबा हे लोक एकात्मिकला का विरोध करतात, SRA का होत नाही, तर लोकांना तो शासकीय जो दिरंगाई आहे ह्याच्यामुळं लोक त्याच्यावर बरोबर जात नाही. आपण हे एक रोल मॉडेल करू. लोकमान्य नगर जर आपण समजा 30 महिन्यात आपण पूर्ण केले तर लोकांचा विश्वास बसेल, लोक सगळे ह्या विषयाबरोबर येतील आणि सगळ्या शहरांमध्ये राज्यामध्ये सुनियोजित एकात्मिक विकास होईल. किती किती प्रोजेक्टला हा तुम्ही स्थगित दिली मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन? नाही, किती प्रोजेक्टला नाही, एकल मी कोणी त्याच्यात नाही, आता विषय समजून घ्या. याच्यात प्रत्येकजण वेगळ्या स्थितीत आहे. कोण 3 बिल्डिंगवाले जे आहेत त्यांना NOC मिळालेली आहे, 2 बिल्डिंगवाल्यांनी फक्त त्यांच्याकडनं संमती घेतलेली आहे. प्रत्येकाची स्टेज वेगळी आहे. मी विरोध कुठल्याही बिल्डिंगला किंवा कुठल्या युनिटला केलेला नाही. मी विरोध एकल करू नये, एकात्मिक करावी ह्याला आहे. आणि तो विरोध किंवा स्थगिती ही प्रकल्पाला नाही आहे, छोट्या एकल पद्धतीने करायला विरोध आहे, एकात्मिक करायला गती आहे. जर उद्या सगळ्यांनी मिळून एकत्र दिलं तर स्थगिती नाहीच आहे. स्थगिती फक्त एकलला आहे. पुनर्निर्माणाला पुनर्विकासाला अजिबात स्थगिती नाहीये. स्थगिती फक्त एकल पद्धतीने करायला. तुम्हाला असं वाटतं का की या माध्यमातून राजकारण केलं जातंय आणि विरोधकाकडून तुम्हाला टार्गेट केलं जातंय? नाही, हे बघा, प्रत्येक जण त्याला ज्या पद्धतीने समजतं त्या पद्धतीने तो काम करत असतो. मला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलं. हा एकच नाही, मी 14 प्रकल्प करण्याचा मी प्रयत्न करतो. या 14 प्रकल्प ज्यावेळेस मला या लोकांनी निवडून दिले तेव्हा आमदार म्हणून माझं मतदारसंघात काही चांगलं काम करण्याचं इच्छा आहे. जसं जर आपण बघितलं की शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा हा शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता अंडरपास व्हावा ह्याची पहिली मागणी मी केली. आणि आज आता बऱ्यापैकी अंडरपासच्या विषयात चर्चा चालू झाल्या. पहिली मागणी तर करणारा मीच ठरलो, कारण ह्या वाहतूक कोंडीतनं लोकांना रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे. खडक पोलीस वसाहत 1875 साली बांधली गेलेली आहे, तिचं पुनर्निर्माण झालं पाहिजे ही मागणी मी केली. शनिवारवाडा 7 मजली असावा ही मागणी मी केली. शनिवारवाड्याच्या भोवतीचं 100 मीटरचं जे निर्बंध आहेत ते उठावं ही मागणी मी केली. त्याचबरोबर UDCPRमुळं जुन्या जे बांधकामं आहेत त्यांना अडचणी येतात, त्याच्यातले नियम काही शिथिल करावे ही मागणी मी केली. आपला जो मामलेदार कचेरीचा प्रकल्प आहे तो गेली 20 वर्ष रखडला आहे. तिथं शासकीय काही कार्यालय आहेत, ती शासकीय कार्यालय नवीन झालेल्या वास्तूमध्ये आणि तिथले डेव्हलपमेंट पूर्ण गतीने व्हावी ही मागणी मी केली. जे मला प्रकल्प या मतदारसंघातले स्वच्छ सुंदर विकसित कसबा करायचा ही मागणी केली, त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टीसुद्धा मी मुख्यमंत्र्यांकडे मागितल्या. आणि या गोष्टी ज्या मी मागण्या केल्या त्याचा सातत्याने पाठपुरावा करतोय, ते होण्याकरता मी प्रयत्न करतोय. त्याच्यातलाच हा एक प्रकल्प आहे. आता याच्यात प्रत्येक ठिकाणी मी जर काम करत असताना कोण ना 4 लोक, आता सगळ्या 100% याचं समाधान करणारा अजून कुणीच, जेव्हा देव येतात देहात ते सुद्धा 100% लोकांचं समाधान करू शकत नाही. मी एक सामान्य आमदार आहे, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि जे योग्य वाटते ते मी शासनाला मुख्यमंत्र्यांसमोर नेतोय. ज्या ठिकाणी योग्य आहे तिथं शासन माझ्याबरोबर राहते आणि त्या पद्धतीने लोकांची सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो. हेमंत भाऊ, तुम्ही हा विषय मुख्यमंत्र्यांना समजावण्यात यशस्वी ठरलात? हो, ज्या अर्थी त्यांनी एकल, आणि हे मी मुळात हा विषय ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा विषय झालेला आहे. या विषयाचं शासकीय धोरण जुलै 2025 रोजी जाहीर झालं. एखादं शासकीय धोरण जाहीर होत असताना ते काय 2-3 महिन्यात होत नाही. त्याच्यावर सगळ्या पद्धतीचा प्रशासकीय अभ्यास झालेला असतो. सगळ्या पद्धतीने त्याच्या सजेशन ऑब्जेक्शन ह्या मागवलेल्या होत्या.
2000 सजेशन ऑब्जेक्शन मागवल्या होत्या. त्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै 2025 साली एकात्मिक विकास करावा, जो विकसक असेल त्याच्याकडनं बँक गॅरंटी घ्यावी, त्याच्या बाकीच्या सगळ्यात तो जे नियम आहेत ते सगळे आपल्यासमोर आहेत. ते जुलै 2025चं शासन धोरण आहे. आणि मी पत्र देणं आणि हे धोरण येणं हे साधारण सिमिलर झालं. त्यामुळं हा विषय शासनाच्या लक्षात होता, त्यांच्या पाईपलाईनमध्ये होता. मुख्यमंत्री साहेबांना या विषयात काय करायचं हे नक्की माहिती होतं. त्यामुळं त्यांनी मी केलेल्या मागणीला एकलला विरोध केला, एकलला स्थगिती दिली आणि एकात्मिकला स्थगिती ही विकासाला नाही, पुनर्विकासाला नाही, स्थगिती फक्त एकलला आहे. एकात्मिकचा प्रस्ताव त्यांनी उद्या दाखल झाला तर तो मान्य होईल. आता त्यांना एकात्मिकच्या बाजूने जायचं नाही आहे, त्यांचे त्याच्यात काय इंटरेस्ट आहेत मला माहिती नाही आहे. मी त्यांना चर्चेदरम्यान सांगितलं आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि 16 एकरचा लँडमार्क प्रोजेक्ट करू. सगळ्या रहिवाशांना अतिशय चांगल्या पद्धतीची घरं मिळतील ज्यांची आहेत. पण आता तिथं जे भांडणं करतात, जिथं ते संघर्ष करतात, कृती समिती करतात, ते तिथं राहतच नाही आहेत, दुसरेच होते ना, जे राहत आहेत ते नाही, दुसरेच घुसले त्यामध्ये. जे पुढारी आहेत, जे याचं लोकमान्य नगर बचाव कृती समिती म्हणून करतात, त्यांचे 13 तिथं काय 13 फ्लॅट आहेत, 16 फ्लॅट आहेत, 6 फ्लॅट आहेत असं मला कानावर आलंय. पण ते प्रत्यक्षात तिथं राहत नाही. ते सांगतात की बिल्डिंग खराब झाली, मनुष्यवध होईल. मनुष्यवध व्हायला तू राहतो कुठं? आज म्हणजे तिथं राहणारे कमी आणि तिथं न राहणारे जास्त त्या आंदोलनामध्ये घुसले असं म्हणायचं. हा, आणि ते कशा करता आंदोलन करतात तुम्ही तपासा. आज त्यांचा उत्सव चालू होतोय, विकसक कोण आहे, उत्सव कोण करतोय, त्याचा बरोबर कोण आहे ते सगळं तपासा. नक्कीच तर हे होते कसब्याचे आमदार हेमंत बोरासने, ज्यांनी की लोकमान्य नगरच्या नागरिकांचा जो रोष आणि जे व्हिडिओ आपण पाहिलेत त्या विषयावर त्यांनी संपूर्ण त्यांचा जो उद्देश आहे तो आपल्या समोर मांडलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.